माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनही सेवा संस्थेचा संस्थापक, अतिशय महाराज जिजाऊ देणं कार्यकारी संपादक, माऊली माझा यूट्यूब चॅनलचा संस्थापक। आपणापुढे व्हिडिओ सादर करण्याचं कारण की न्यायालयाने उत्तम प्रकारे काम करायला पाहिजे ही आमची सर्व जनतेची मागणी असते। आणि आम्ही सर्वसामान्य माणूस असून आम्ही न्यायहक्कासाठी सामाजिक कार्य NGO म्हणून कार्य करत असतो। त्यापैकी एक हा देह जास्तीत जास्त अन्यायग्रस्त असतील, बाधित असतील अशा यांना नेहमी सहकार्य करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो। माहिती ऐकतो कोकण भवन याच्या बाबतीत आज आपल्याशी बोलतो। माहिती ऐकतो कोकण भवन आणि माहिती ऐकतो कोकण भवन म्हणजे राज्याचा जिकडे कोकणचा जेवढे जे माहिती आयुक्त आहेत त्याचं निर्णय देण्याचं महत्त्वाचं ठिकाण, दस्त देण्याचं महत्त्वाचं ठिकाण। माहिती अधिकार दाखल केला, माहिती नाही, प्रथम अपील दाखल केला, अपिलामध्ये माहिती नाही, द्वितीय अपील दाखल केला, तर हे महत्त्वाचं ठिकाण। सांगण्याचं तात्पर्य असं का मी आवर्जून बोलतो, हे राज्य माहिती ऐकतो कोकण भवन म्हणून खंडपीठ आहे, CBD बेलापूर 400614 5व्या माळ्यावरती आहे। दाळण क्रमांक 528 आहे। यांनी साधारण 14 ग्रामपंचायतमध्ये 14 ग्रामसेवकांच्यावरती शास्ती प्रत्येकी 5-5 हजार रुपये लावले। बघा म्हणजे कसं गोळमेळ चालतं। आणि फक्त शास्ती लावली, फक्त माझ्यासारख्या माहिती अधिकार दाखल करणारा, अपील दाखल करणारा याला कसं गोळमेळ करायचं आणि कसं हे करून ठेवायचं। मग त्या आयुक्तांनी निर्णय दिला का बुवा यांच्या सगळ्या जेवढ्या माहिती आहे त्या तुम्ही आमच्याकडे सादर करा, जे काय आहे ते मागितलेलं सगळ्याच याला सर्व्हिस बुकावरती यांची 5-5 हजार 14 ग्रामसेवकांची त्याच्यामध्ये आहेत बघा। अरुण कारले, चंद्रकांत पाटोळे, मोहन गुंडकर, अरुण कारले, विलास कांबळे, गणेश गायकर, मोतीरगीर गोसावी, राजेंद्र डोंगरे याला डबल शास्ती लागलेली। याच्या पहिली पण याला लावली होती शास्ती, पण यांच्या सर्व्हिस बुकावरती लावली का नाही लावली ते माहीत नाही झालं आहे। त्याच्यानंतर अरुण कारले, परत संजीव पाटील, बालकृष्ण मोरे म्हणजे आणि शिवाय सजीव पाटील म्हणजे यांना ह्या शास्त्या लागलेल्या आहेत। तर मग मी काय केलं, 20/2/2026ला RTA दिला का बुवा ह्यो आदेश झालेला आहे, जोडलेल्या आदेश झालेल्या बाबत पूर्ण अहवाल सर्व्हिस बुकासह सर्व नस्तीच्या सत्यप्रती प्रमाणित करून मिळाव्यात हे दिलं। आणि परत आदेश झालेल्या शास्तीबाबत पूर्ण अहवाल सर्व्हिस बुक नसती आणि शिवाय जो 2022ला झालेला आदेश ते सगळं त्यांच्याकडे मी त्यांना मागून घेतलं आहे। आता हे माहिती आयुक्तालय म्हणजे मुख्य स्थान आहे, म्हणजे जेणेकरून भ्रष्टाचाराला बाहेर काढण्याचं एक स्थान आहे। दस्त मिळणं म्हणजे भ्रष्टाचार बाहेर निघणं हाच हे भाग आहे ना। तर आता 20/2/2026 RPDने कळवलं त्याला, RPD 2 हे बघा। आता काय सांगायचं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य बघा, हे अशी स्थिती आहे 20/2/2021 असा हे पोस्ट ऑफिसचा कारभार आहे। आता हे मी लिहून ठेवलं, झेरॉक्स नसतं मारलं तर मग काय समजलं, असं गेलं यावरचं सगळं समजलं का, असाच देशातला कारभार चाललेला आहे। आहे माझ्याकडे सगळं डिटेल आहे। तर हे RPDने केलेले जे काय आहेत आज 20/2/2003 परत यांनी कलम 708 आणि मला आदेश काढायचा असतो, पैसे मागायचे असतात। त्याच्यानंतर जे पैसे 30 दिवशी आतमध्ये भरून घ्यायचे असतात, काय नाही केलं, अजिबात पत्र नाही, काय नाही का केलं नाही का त्यांना माहीत, त्यांच्याकडे काय गेलंच नाही। हे असंच देशाच्या माहिती अधिकार असाच खंडित करत आणलेला आहे आणि याला कारणीभूत द्वितीय अपील आहे। आता तेच जर असे वागतात
तर बाकी तर जनमाहिती अधिकारी, प्रथम अपील अधिकारी ते एका मागच्याच ऑफिसमध्ये असतात ते. काही नाही. आता याच्यावरती मला अपील करावं लागेल. त्यांनी झालं, महिना होऊन गेला, आता मला याच्यावरती अपील करावं लागेल. अपिलामध्ये त्यांच्या माहित्या पोचल्या नाही, मला माहित्या पोचल्या नाही, झालं. म्हणजे मला सांगण्यात तात्पर्य असं, जिथं न्यायदेवता, जिथं भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे दस्त मिळले जातात, कोकण भवन, CBD बेलापूर माहिती आयुक्तालय, तिथं सध्या आज कार्यरत असणारे शेखर चन्ने साहेब आहेत, राज्य माहिती आयुक्त. मी नेहमी बोलतो, व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओ काढले, नाही दिलं. मी मुद्दाम हा व्हिडिओ तयार केला का राज्य माहिती आयुक्तामध्ये जर ही स्थिती असेल, ह्या माहित्या मिळत नसतील तर त्याचा उपयोग काय? आणि मला ह्या माहित्या कसल्या आहेत माहिती आहे का? हे प्रोसिडिंग बँकेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये ज्यांनी म्हणजे ज्या पासबुकं वगैरे आहेत, दोघाही काम केलं होतं. कोणी? बाळकृष्ण भिकन मोरे आणि RG डोंगरे म्हणून यांनी ग्रामपंचायतमध्ये ज्या अनेक वर्षी तसे डोंगरे मला असं रिटायर झाले. आता काय ठीक आहे, त्यांच्या शास्त्रा काय आहे ते बघू आपण पुढे. तर रिटायर झाले असं मला समजलं आहे. आणि यांनी जिथं जे काम केलं होतं त्यांच्या ग्रामपंचायत ऑडिट मागितलं होतं. म्हणजे ऑडिट तर तुम्हाला सांगतो, काही दिलं आहे ते चणे बांधाचे कागद, ते काही कामाचे नाहीत. आणि खरं करोड रुपयाची उलाढाल असणारे ऑडिट पासबुकं त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतमधली ती मला आजपर्यंत दिलेली नाही. म्हणजे भ्रष्टाचार लपून ठेवला आहे. आणि भ्रष्टाचार लपून ठेवण्याचं कारण एकच का द्वितीय अपील माहिती आयुक्त कोकण भवन यांच्यापासून हा भ्रष्टाचार लपवला जातो. मी पत्र त्यांना लिहिलं, परत तक्रार दाखल केली, परत त्याच्यावरती लिखाण केलं, सगळं काय प्रोसिडिंगप्रमाणे केलं. म्हणजे आम्ही फक्त लिखाण करायचं, प्रोसिडिंग करायचं, कागद कचऱ्याच्या पेटीत, न्यायालय कशाला म्हणतं. म्हणून मला एकच म्हणायचं, राज्य शासन आणि केंद्र शासन विनंती करतो का हे माहिती आयुक्तालय फार मोठं भ्रष्टाचार बाहेर काढणारं एक न्यायालय आहे. आणि हे व्यवस्थित जर चालत नसेल ना, व्यवस्थित कार्यरत नसेल, तर यांच्यावरती ॲक्शन घ्या. आणि माझ्यासारख्या माहिती आयुक्तातून मागवलेली माहिती जर कायद्यामध्ये मला मिळत नाही आणि ते जर असे वागायला लागले माहिती आयुक्त, तर सर्वसामान्य माणसाचं काय अहो, तिथं तर RTI दाखल करणारा, अपील दाखल करणारा जायला घाबरतो, कारण ते दम भरतात. मला सगळं माहिती आहे, कारण मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अपील, मी वेळोवेळी व्हिडिओ काढले. तर मला असं म्हणायचं का राज्य शासन, केंद्र शासन, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल साहेब, विरोधी पक्ष साहेब, विनंती करतो का याच्यावर लक्ष द्या. आणि कोणीतरी तिथं बसू नका, काही त्याचा उपयोग होणार नाही. मी एवढं का बोलतो का माहिती आयुक्त कोकण भवनचे यांच्या ठिकाणी ह्या गोळमेळ आहे, 7-8 पत्र पाठवू शकत नाही, तर बाकी ठिकाणी का असेल. म्हणजे न्याय देता हेच बुडून खायला लागलेत, हे स्पष्ट बोलतो, कागदाने बोलतो, नुसताच बोलत नाही, कागदाने बोलतो. 14 ग्रामसेवकांच्यावरती, कारण त्यांच्या काय मागितलं आहे मी त्याच्यामध्ये, सर्व्हिस बुक मागितलं का त्यांचे कट केलेले पैसे मला त्यांचं सर्व्हिस बुक द्या म्हणून. नाही देऊ शकत. पंचायत समितीला तसं द्यायला सांगितलं होतं. त्यांनी अमाऊंट मागितले, ती कोणत्या कायद्यात मागितली ती मला माहिती आहे, आणि कशी मागितली ती मला माहिती. त्याची पूर्तता मी कशी करायची ती अपिलामध्ये आणि तक्रारीमध्ये करेलच म्हणावं. कायदा काय असतो यांना काही त्याचं समजत नसतं. हे फक्त ठोबल सगळ्या गोष्टी लिहित असतात. म्हणून मला एकच ॲक्शन आहे माझी, माहिती आयुक्त कोकण भवन तिथं सध्या कार्यरत असणारे शेखर चन्ने म्हणून आहेत साहेब आयुक्त, माहिती आयुक्तांचे, माहिती आयुक्त म्हणून. तर मला असं म्हणायचं की यांच्याच कार्यालयामध्ये हा गोळमेळ चालतो, तर बाकीच्यांचं काय, यांच्यावरती अवश्य ॲक्शन घ्यावी. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय सद्गुरू. व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.